विधान परिषदेसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। जय महाराष्ट्रकडे एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। ठाणे पालघरमधून शरद पवार गटाचे अभिजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। परभणी मतदारसंघात शिवसेनेकडून सईद खान यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले। उबाठाकडून परभणी मतदारसंघातून डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, तर जय महाराष्ट्रकडे या उमेदवारी संदर्भात ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंचं नावही जवळपास निश्चित आहे। नाशिकमध्ये उबाठाकडून माजी आमदार अनिल कदमांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला या संदर्भातील ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। परभणी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। मात्र विप्लव बिजोरिया हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागलंय। दुसरीकडे याच मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात माझे वरिष्ठ सहकारी अमेय सुंभे यांच्याकडून आपण अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत। अमेय सर, दोन्हीकडील या उमेदवार निवडीचं गणित कसं आहे, कसं विश्लेषण याचं करता येईल? हो, ही निवडणूक प्रणिता महायुती असो महाविकास आघाडी असो या दोन्ही म्हणजे युती आणि आघाडीच्या घटक पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली आहे। आणि मला तर असं वाटतं की काही जागांमधून कोण म्हणजे कोणाला तिकीट मिळणार हे अगदी उद्या जी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे दुपारी 3 वाजेपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही जागांची चुरस जी आहे ती रंगण्याची शक्यता आहे। आणि याचं मुख्य कारण म्हणजे फक्त घटक पक्षांमध्येच स्पर्धा आहे असं नाही, तिथं आहे, पण आपण जर का इंडिव्हिज्युअली पक्ष जरी बघितले तरी त्याच्यामध्ये प्रचंड चुरस आहे। म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकची जी जागा आहे त्यासाठी भाजपमध्ये खूप जास्त स्पर्धा आहे, चढाओढ आहे। तसंच अन्य काही जागांमध्ये शिवसेना असो उबाठा असो इथे खूप स्पर्धा रंगलेली आहे। आणि याचं मुख्य कारण असं आहे की जसं आपल्याला माहिती आहे एक 4 महिन्यापूर्वी महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सगळ्याच निवडणुका पार पडल्या एक एक करून, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अलॉटेड ज्या जागा होत्या त्या खूप वर्षापासून रिक्त होत्या। खूप लोक अनेक वर्षापासून तयारी करत होते, आस लावून होते, आणि त्या जागा आता ओपन झाल्या। त्याच्यामुळे प्रचंड स्पर्धा आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपापल्या पदरामध्ये जागा तर पाडून घेतलेल्या आहेत, मात्र ती एक एक जागा आपल्या पक्षातल्या एक एक व्यक्तीला अलॉट करताना किंवा त्याला आवंटित करताना बाकीच्यांचं काय करायचं, नाराजांचं काय करायचं, हे एक मोठं आव्हान आता पुढच्या 24 तासामध्ये उभं राहिलेलं आहे। अगदी अमेय सर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आता नाव निश्चित होत आहेत। परभणीत शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे। उबाठाकडूनही उमेदवार हा निश्चित करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतो शरद पवार गटाचे अभिजित पवार ठाण्यातून त्यांना संधी देण्यात आलेली आहे। परभणीतून शिवसेनेचे सईद खान, उबाठाचे परभणीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर असतील, तर राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। तर ही काही नावं समोर आलेली आहे। उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। अजूनही काही जागांबद्दल चुरस कायम आहे, रस्सीखेच कायम आहे। शेवटपर्यंत ही नावं जाहीर होतील। आणि याच संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। ठाण्यातून कुणाल भोईटे आपल्यासोबत आहे, परभणीतून रमेश महामुने आपल्यासोबत आहे, सिंधुदुर्गमधून सुरेश कौलगेकर यांच्याकडून माहिती घेणार आहोत, नाशिकमधून नरेंद्र बटाव यांच्याकडून या संदर्भात माहिती घेणार आहोत। सर्वात आधी ठाण्यात जाणार आहोत, तर ठाण्यातलंही गणित आपण समजून घेऊयात। कुणाल भोईटे आपल्यासोबत आहे। कुणाल, कसं असणार आहे ठाण्यातलं हे गणित आणि कोणाला उमेदवारी मिळू शकते?
प्रणिता अगदी बरोबर आहे, कारण उद्या शेवटची अर्ज भरायची तारीख आहे आणि उद्याच ही नावं जी आहेत ती निश्चित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा सुटली असल्या कारणाने आत्ताच नव्याने निवडून आलेले नगरसेवक अभिजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने टाकलेली आहे. त्यांचं नाव देखील उद्या निश्चित होऊ शकतं, त्यांना विधान परिषदेचं तिकीट मिळू शकतं. त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चढाओढ पाहायला मिळत होती शिवसेना आणि भाजपमध्ये, कारण या मतदारसंघामध्ये एकूण 1064 नगरसेवक जे आहेत ते मतदार म्हणून आपली भूमिका बजावणार आहेत. त्यापैकी 444 नगरसेवक हे एकट्या भाजपकडे आहेत, तर 346 नगरसेवक हे शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे मतांची बेरीज करताना भाजपला कुठेतरी ही जागा हवी होती आणि याचमुळे क्षितिज ठाकूर असतील, त्याचप्रमाणे राजीव पाटील असतील, यांची नावं जी आहेत ती भाजपकडून वारंवार चर्चेत आणली जात होती. मात्र शिवसेनेला ही जागा सुटल्यानंतर ज्या यापूर्वी जागा लढवलेले रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार अशा सामना जो आहे तो महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगण्याची शक्यता आहे. मात्र आता उद्या नेमकी नावं निश्चित होतात का की एकनाथ शिंदे काही वेगळ्या धक्कातंत्राचा वापर करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र चुरस जी आहे ती उद्या 3 वाजेपर्यंत अशीच असलेली पाहायला मिळणार आहे. अगदीच, त्यामुळे कुणाल याकडे लक्ष लागलेलं राहील, त्या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडून घेणारच आहोत. असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आणखी पुढे इतर मतदारसंघाबाबत आणि इतर जागांबद्दल आपण जाणून घेऊयात माहिती. परभणीत जाऊयात. परभणीत रमेश महामुने आपल्यासोबत परभणीतून जोडले गेले आहे. रमेश, कशी असतील परभणीतली गणितं आणि कोणत्या उमेदवारांना संधी मिळू शकते? शेवटपर्यंत कुणाचं नाव समोर येऊ शकतं? निश्चितच शिवसेना शिंदे गटाकडनं सईद खान यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यांचं नाव फायनल झाल्यासारखं आहे. मात्र त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर बिजोरी यांचे चिरंजीव विप्लव चिरंजीव बिजोरिया यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने घेतलं जात आहे. मात्र प्रामुख्याने जर परभणी शहरामध्ये पाहिलं आपण तर बाहेरचा आणि परभणी जिल्ह्याचा प्रॉपरचा हा वाद मात्र या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतोय. या संदर्भात जर पाहिलं तर महायुतीकडनं सईद खान यांचं नाव या ठिकाणी निश्चित होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. आणि जर आपण पाहिलं आघाडीकडनं तर डॉक्टर विवेक नावंदर यांचं नाव उबाटा गटाकडून निश्चित फायनल अंबादास दानवे यांनी घोषित केलेलं आहे. अगदीच रमेश, असेच तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा. परभणी मतदारसंघातील शेवटपर्यंत कोणकोणती नावं समोर येतात त्याकडेही आपलं लक्ष लागलेलं आहे. तर सिंधुदुर्गमधून आता माहिती घेणार आहोत. आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सध्या जोडले गेलेले आहे. सुरेश, सिंधुदुर्गातून कोणकोणती नावं समोर येत आहे? कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी? निश्चितच प्रणिता, कोकण जो हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये बघितलं तर कोकणातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा हा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. आणि इथे बघितलं तर या मतदारसंघात एकूण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचं मोठं वर्चस्व आहे आणि रत्नागिरीत बघितलं तर शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र रायगडचा विचार केला तर सुनील तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि कोकणात बघितलं तर उदय सामंत आणि नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र एकूण महायुतीच्या ह्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत बघितलं तर कुठेतरी सुनील तटकरे जे पवार गटाचे नेते आहेत त्यांनी बाजी मारलेली दिसते. कारण अनिल तटकरेंचं नाव हे यामध्ये जवळजवळ अंतिम झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. खरं पाहिलं तर इथे बघितलं तर शिवसेनेला अधिक जे संख्याबळ आहे ते शिवसेनेचे जादा संख्याबळ होतं. त्यामुळे शिवसेनेकडून सातत्याने साळवींच्या उमेदवारांची मागणी होत होती. मात्र अचानकपणे भरत गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर बघितलं तर पालकमंत्री जो पदाचा जो तिढा होता त्याच्यावर भरत गोगावले यांना तटकरे यांनी ते जे पालकमंत्री पद आहे ते देण्यासंदर्भात ज्या चर्चा आहेत ते झाल्याच्या माहिती आहे. त्यामुळे आपल्याला जय महाराष्ट्राला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ अनिल तटकरे जे अजितदादा गटांचे पवार गटांचे नेते आहेत त्यांचं नाव हे आमदारकीला उद्याच्या उमेदवारीसाठी निश्चित झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे कोकणात बघितलं तर पुन्हा एकदा जे तटकरे, सामंत आणि राणे
यांचंच वर्चस्व इथे पाहायला मिळेल. अगदी प्रणिता. सुरेश, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित आहे, त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाच्या बदल्यात विधान परिषदेची ही जागा अशी डील झाली होती, अशा चर्चा सुरू होत्या आणि त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झाल्याचंही पाहायला मिळतंय. तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. नाशिकमधून आपण अपडेट घेणार आहोत. नाशिकचे नरेंद्र बटाव हे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडलेले गेलेले आहेत. नरेंद्र, आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये जोरदार रस्सीखेच होती. अनेक इच्छुक उमेदवार हे नाशिकमधूनही पाहायला मिळाले. नाशिकमध्ये अखेर कोणत्या नावांसंदर्भात चर्चा झालेली आहे आणि कोणाला उमेदवारी मिळू शकते, संधी मिळू शकते? हो, नक्कीच बघितलं तर महायुतीला कोणाला जागा सुटणार हे स्पष्ट झालेले नसताना देखील भाजपाचे जे इच्छुक उमेदवार आहे गणेश गीते यांनी काल शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नक्कीच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बघितलं तर शिंदे शिवसेनेच्या वतीने नरेंद्र दराडे हे देखील इच्छुक असल्याचं समजून येत आहे. त्यामुळे नक्कीच महायुतीची जागा भाजपाला जाते किंवा शिंदे सेनेला जाते याचा अजून अद्यापही तिढा सुटलेला नाही. तर दुसरीकडे बघितलं तर महाविकास आघाडीकडनं वसंत गीते यांनी देखील अर्ज घेतला आहे. तर दुसरीकडे नाव जे चर्चेत आहे ते उद्धव ठाकरे गटाचे जे इच्छुक उमेदवार आहे अनिल कदम यांचे देखील नाव इच्छुक असल्याचे यावेळी दिसून येत आहे. नक्कीच एकंदरीत बघितलं तर भाजप व शिंदे गटाचा देखील तिढा सुटलेला नसून महाविकास आघाडीतून वसंत गीते अथवा अनिल कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच बघितलं तर उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून नक्कीच आता कोणाला उमेदवारी मिळते व कोण उमेदवार रिंगणात उभे राहते नक्कीच महत्वाचं ठरणार आहे. अगदी नरेंद्र, त्यामुळे आता शेवटपर्यंतची या उमेदवारांची यादी नेमकी कशी असते त्याकडे लक्ष राहणार आहे. धन्यवाद सर्व प्रतिनिधींचे या सविस्तर माहितीसाठी. तर नावनिश्चितीस सुरुवात झालेली आहे. अनेक नावांवर सध्या महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्येही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता शेवटची यादी नेमकी कशी असेल, कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळेल त्याकडे लक्ष लागलंय.